एक महत्त्वाची बातमी समोर येते। अजित पवार विमान दुर्घटनेत डीजीसीए गप्प का हा सवाल उपस्थित आहे। ब्लॅक बॉक्स जळाल्याच्या मुद्द्यावर डीजीसीए कडून स्पष्टोक्ती का दिली जात नाहीये? डीजीसीए या सगळ्यावर स्पष्टीकरण कधी देणार, केव्हा देणार, हा मुद्दा लोकशाही मराठी उपस्थित करते। मुळात अहमदाबाद दुर्घटना प्रकरणामध्ये विमानाची अक्षरशः राख रांगोळी झालेली होती, तरी देखील ब्लॅक बॉक्सला काहीही झालं नाही। ब्लॅक बॉक्स हाती लागला आणि त्या आधारे तपास सुरू झाला। पण अजित पवार यांच्या विमान दुर्घटनेत एक दोन स्फोट होतात आणि ब्लॅक बॉक्स जळाला असावा अशी बातमी समोर येते। पण ती खरी की खोटी की निव्वळ अफवा, यावर डीजीसीएचे मुख्य फैज अहमद किडवाई समोर येऊन का बोलत नाहीत, हा सवाल आता लोकशाही मराठी उपस्थित करताय। इतकंच नाही तर नागरी उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यावर कधी स्पष्टीकरण देणार, हा सवालही लोकशाही मराठीनं आता उपस्थित केलेला आहे। या सगळ्यावर खरं तर मुरलीधर मोहोळ यांची देखील प्रतिक्रिया घेण्याचा लोकशाही मराठी प्रयत्न करते आहे। तर अजित पवार विमान दुर्घटनेत डीजीसीए गप्प का? ब्लॅक बॉक्स जळाल्याच्या मुद्द्यावर डीजीसीए कडून स्पष्टोक्ती का दिली जात नाहीये? डीजीसीए कधी या सगळ्यावर स्पष्टीकरण देणार आहे? कारण अनेक मुद्दे उपस्थित होत आहेत। डीजीसीएनं समोर येऊन या सगळ्यावर बोलणं नितांत गरजेचं आहे, निवेदन जारी करणं फार गरजेचं आहे। असं असताना डीजीसीए कडून मौन बाळगणं का पसंत केलं जात आहे, हा सवाल लोकशाही मराठी उपस्थित करत आहे। अहमदाबाद दुर्घटना प्रकरणामध्ये तर विमानाची अक्षरशः राख रांगोळी झालेली होती, तरीही ब्लॅक बॉक्सला काहीही झालं नव्हतं। ब्लॅक बॉक्स हाती लागला आणि त्यानंतर पण अजित पवार यांच्या विमान दुर्घटनेत एक दोन स्फोट होतात आणि ब्लॅक बॉक्स जळाला असावा अशी बातमी समोर येते। खरी की खोटी की निव्वळ अफवा, यावर डीजीसीएचे मुख्य फैज अहमद किडवाई समोर येऊन का बोलत नाहीयेत? फैज अहमद किडवाई यांना हे सगळे प्रश्न महत्त्वाचे वाटत नाहीयेत का? किडवाई यांनी या सगळ्यावर बोलतं होणं, किडवाई यांनी या सगळ्या मुद्द्यावर निवेदन जारी करणं, प्रेस कॉन्फरन्स घेणं हे फार महत्त्वाचं आहे। असं असताना यावर मात्र डीजीसीएचे मुख्य फैज अहमद किडवाई मूग घेऊन गप्प का बसले आहेत, मौन धारण करणं का पसंत करतायत, हा मुद्दा उपस्थित होतोय। लोकशाही मराठी या सगळ्यावर सवाल उपस्थित करताय। इतकंच नाही तर नागरी उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ या सगळ्यावर स्पष्टीकरण देणार का? पत्रकार परिषद घेऊन रोहित पवार यांच्या आजच्या आरोपांना उत्तर देणार का? याकडे देखील लोकशाही मराठीची नजर असेल। कारण रोहित पवार यांनी या सगळ्या मुद्द्यावर आज अनेक महत्त्वाचे खुलासे केले। डीजीसीए मध्ये एक मोठं रॅकेट राबवलं जातं, यावर देखील रोहित पवार यांनी भाष्य केलेलं आहे। इतके आरोप डीजीसीएवर होत असताना डीजीसीए कडून का स्पष्टीकरण दिलं जात नाहीये, हा सवाल लोकशाही मराठी उपस्थित करते। अजित पवार विमान दुर्घटनेमध्ये ब्लॅक बॉक्स जळाल्याच्या काल बातम्या सुद्धा समोर आल्या, पण ही बातमी खरी की खोटी की निव्वळ अफवा, या सगळ्यावर मात्र डीजीसीएनं कुठलंही स्पष्टीकरण दिलेलं नाही। 24 तास उलटलेत तरी देखील स्पष्टीकरण का दिलं जात नाहीये, त्यामुळे मात्र आता संशयाचं वावटं उठलेलं आहे अशी देखील चर्चा निर्माण झालेली आहे। डीजीसीए अशी भूमिका का घेतीये? डीजीसीए पत्रकार परिषद घेऊन या सगळ्यावर खुलासा का करत नाहीये? रोहित पवार यांच्या आरोपांना उत्तरं का दिली जात नाहीयेत, हा सवाल आता उपस्थित केला जातोय। रोहित पवार यांनी जो मुद्दा उपस्थित केला की ब्लॅक बॉक्स जळाला असल्याचं म्हटलं जात आहे, पण आसपासच्या वायर मात्र जळालेल्या नाहीत,
मग ब्लॅक बॉक्स जळालाय का यावर मात्र संशय निर्माण होतोय. तर त्यावर सुद्धा DGCA कडून उत्तर का दिलं जात नाहीये. जर अहमदाबादमधल्या विमान दुर्घटनेत इतका नुकसान होतं, विमानाचे अक्षरशः 2 तुकडे होतात, राख रांगोळी होते, तरी सुद्धा ब्लॅक बॉक्स सापडतो, तपास सुरू होतो. पण अजित पवार यांच्या बाबतीत हा विरोधाभास का? ही बातमी समोर आल्यानंतर DGCA कधी स्पष्टीकरण देणार, हा मुद्दा लोकशाही मराठी उपस्थित करते. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.